नमस्कार, मी संदीप साळुंखे. लाईफ आर्ट कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बघणार आहोत कोकणातील पारंपरिक दवबिंदूवरती केली जाणारी शेती, म्हणजे दवावरची शेती. या शेतीमध्ये एक थेंब पाणी सुद्धा इंजन किंवा अतिरिक्त म्हणतात ना की वेगळ्या प्रकारचं पाणी वापरलं जात नाही, फक्त दवावरती शेती होते. आणि विशेष म्हणजे ही सगळी बियाणं आहेत ना, ती कोकणातली पारंपरिक वंश परंपरागत म्हणजे जुन्या काळापासून चालत आलेली बियाणी आहेत. आणि 1% सुद्धा खत वापरलं जात नाही. त्याच्यामुळे सेंद्रिय शेती म्हणतात, सेंद्रिय म्हणजे 100% सेंद्रिय शेती, म्हणजे त्याचा तुम्हाला 1% सुद्धा प्रॉब्लेम म्हणजे कुठचंच हानिकारक नाही. आणि आरोग्यवर्धक अशी शेती केली जाते. ते शेती आज आपण बघणार आहोत आणि संपूर्ण माहिती घेणार आहोत. आता मी चाललोय मंचे गावामध्ये. मंचे तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी खाडीच्या बाजूला ही संपूर्ण शेती केली जाते. आणि फक्त मंचेच नाही तर आजूबाजूच्या गावामध्ये पण शेती केली जाते. पण मी तुम्हाला मंचेमधली शेती आज दाखवणार आहे आणि तिथे जाऊन आपण अधिक माहिती घेऊया कशा प्रकारे शेती आहे ती. तर आता आपण चाललोय मंचे तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी जाऊन आपण दवबिंदूवरती केली जाणारी शेती बघणार आहोत. आपल्यावर इथल्या बचत गटाच्या मॅडम आहेत. काय नाव तुझं? वैशाली विनायक लाड. वैशाली लाड. आणि हे बचत गट, तुमचा बचत किती महिलांचा आहे? आमचा आता 10 महिलांचा. 10 महिन्यांचा. आणि आता शेती तुम्ही दरवर्षी करता बरोबर ना? हो, शेती हंगामी. आपण ही शेती बघूया आता, दवावरची शेती बघूया. पण दवावरची शेती तर आता आपण निसर्गरम्य मंचे गावामध्ये आहोत आणि आता आपण शेतावर चाललोय तुमची दवावरची शेती बघायला कशा प्रकारे कोकणातली जुनी पारंपरिक शेती. आता वैशाली लाड मॅडम आपल्यावर आहेत आणि त्यांच्यावर आपण आता शेतावर चाललोय, अधिक माहिती घेऊया. त्या ठिकाणी बघा ही मस्त पायवाट आणि संपूर्ण शेती वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने केली होते. इंजनचं पाणी नाही इकडे, दवावरची शेती म्हणजे नैसर्गिक पाण्याचा वापर. दवबिंदू मस्त हिरवगार शेत दिसते समोर. आपण ड्रोन पण उडवणार, इथून ड्रोन बघूया. ड्रोनच्या माध्यमातून शेती बघणार. हा हा, ते ड्रोन बंद बघूया आपण. मोठा मळा आहे. वा, हे बघा निसर्गरम्य मंचे गाव आणि तिथली शेती. दवबिंदूवर होत आहे. हा, दवबिंदू. दवावर सर्व नैसर्गिक आहे, म्हणजे ते खत पाणी वगैरे काय नाही, काय नाही, सेंद्रिय शेती. सेंद्रिय शेती एकदम चांगलं मस्त. आता आरोग्याच्या दृष्टीने हे खूप चांगलं आहे. बरोबर. आता आपण खातो ते. आता तुम्ही सगळे बचत गटामार्फत करता आणि वैयक्तिक पण करता ना? हो हो. आता आमच्या गावात जवळ 30 गट आहेत. किती? 30 गट आहेत. 27 गट आता चालू आहे. 2-3 गट म्हणजे थोडेसे विस्कळले आहे. म्हणजे प्रत्येक गटामध्ये 10-12 10-12 300 महिला आहेत त्याच्यात. हो, 300 महिला आहेत. वा. आणि सर्व शेतकरीच आहेत. फक्त मुस्लिमचे 2 गट आहेत ना, ते सोडले तर सर्व शेतकरी. ओके. आणि हे आमचं आता जेवढी शेती करतात ना, ते आता वर्षभर पूर्ण एवढ्या आणि थोडंफार विकतात. ओके. तर आता आपण मॅडम करून समजून घेऊया. काय आता तुमची कुठची शेती होती पुन्हा सांगा जरा. आमच्याकडे आता इथे वरणे होतात. वरणे म्हणजे पावटे, उडीद, चवळी, मूग, आणखीन बारीक म्हणजे इतर बारीक चवळी म्हणा, ते मटकी होते. मटकी सर्व होतात. कडधान्य सर्व होतात. आणि तुम्ही आता म्हणजे चालू कधी करता, म्हणजे सुरुवात कधी यायची? पुढच्या महिन्यात सुरुवात डिसेंबर पासून चालू होतं यात्रा ना? डिसेंबर ते पुढचे 4 महिने. 4 महिने. आणि आता जेव्हा चालू होतं तेव्हा पण पाणी लागतं का तुमचं इंजिनने की कसं? नाही नाही, मुळीच नाही. मुळीच नाही, डायरेक्ट नांगरणी करायची आणि पेरणी करायची. म्हणजे कापून झालं ना, नोव्हेंबरला आता भात होतं. भात झालं की भात कापल्याने की लगेच हे वरणे पावटे वगैरे टोवायला घेतात. आणि नंतर मग इतर हे कडधान्य असतं ते नांगरणीने पेरतात. म्हणजे एक थेंब पण पाणी इंजिनचं लागत नाही, निसर्गावर आहे. म्हणजे स्टार्टिंग पासून ते आता मे महिन्यात म्हणजे मार्च एप्रिल मे जसं त्याचं चालेल तसं सीझन. म्हणजे 12 महिने इकडे दव पडतो सकाळचा. पडतो अगदी. आणि सकाळचं वातावरण भारी. आणि आता ही वरण्याची शेती बघतो आपण. ही वरण्याची शेती आहे. हे आता वरणे आहे तिकडे. वरणे म्हणजे पावटे आहेत. पावटे बरोबर. पावटे आहेत, कडवे आहेत, उडीद होतात, मूग होतात, नाडी चवळी होते. ही कडधान्य जेवढी आहेत ना, ती सर्व कडधान्य येते होतात. आणि हे आता विकताय की फक्त स्वतःसाठी करताय? म्हणजे थोडीफार लोक विकतात पण, म्हणजे आपलं ठेवून अधिक विकतात मार्केटमध्ये? मार्केटमध्ये नाही, ते
लोक येतात प्रत्येकाच्या घरीच येतात लोक आता. ओके ओके, म्हणजे घरातच घेऊन जातात. घरातनच घेऊन अरे वा, जातात. कारण चांगलं हे आहे. नैसर्गिक आहे आणि लोकांना आता कसं हे जास्त ह्याला तब्येत बरोबर बरोबर. आणि सेंद्रिय शेती म्हणजे सेंद्रिय शेती असल्यामुळे याच्यावर हे नाही. आणि ह्याला मुळात कसं माहितीये, फवारणी नाहीये, पाणी नाहीये, पुन्हा त्याच्याशिवाय इतर ह्याला पण काही नाही ना असं औषध वगैरे फवारणी असल्यामुळं हे कसं चांगलं आहे ना आरोग्याला. बरोबर उत्तम आहे. बरोबर. त्याच्यामुळे लोक आता कसं विचार करतात सेंद्रिय पाहिजे. आता आपण बाहेर खातो ते विष खातो, जास्त फवारणी करते, कीटकनाशक वापरतात. तसं याला काहीच नाही ना, फक्त कसं त्या भूमीतून येईल तेच. बरोबर. आता कोणाला तुमच्याकडून प्रोडक्ट घ्यायचे असेल तर कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर देणार तुम्ही? हो, तुमचा नंबर सांगा. 84 59 78 43 58. ओके. म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही काय काय हे करता? हो, आता बरीच लोक विकतात. आता काय काय विकतात ते पुन्हा एकदा सांगा. उडीद विकतात, मटकी विकतात, मूग विकतात, जाडी चवळी विकतात. हो. आणि इतर काही प्रोडक्ट बनवता का तुम्ही? लाडू बिडू असं काय बाकीची गोष्टी? होय होय बनवतात. ते पण वेग असतं ना? म्हणजे आता गणपतीला ऑर्डर प्रमाणे काय असेल ते सणाच्या हिशोबाने असतात ना, ते पण प्रोडक्ट बनवतात. कुळदाचं पीठ बनवतात. म्हणजे बचत गटाचे पीठ एवढं उत्तम होतं नाही ते की तुम्ही आता खालत ना पिठलं केलं तर आजूबाजूच्या 4 गाव म्हणजे लोकांना वास येईल असं आहे. ओके ओके. आणि कसं टेस्टी. हा वरणे इकडची. आणि कडवे म्हणजे हे कडवे जरा बारीक असतात, जे औषधी म्हणून असतात. म्हणजे हे कसं म्हणजे आता मूग कसा. आणि हे सगळे म्हणजे तुमची बिया आहेत ते पारंपरिक आहेत की घरच्याच असतात? घरचेच ना, सर्व घरचं. म्हणजे आता झालं की घरचे ठेवून देणार. ओके. सरकारी बियाणं नाही? नाही, सरकारी बियाणं काय. हे बघा, हे काय इकडे हे आता वरणे आहेत. वरणे काढते आज. मस्त. तुमचं नाव काय हो? माझा समिता संजय. हे पोळा बघूया कसे असे ना. हे बघा, हे वरणे, हे गावठी वरणे. आणि त्यांचंच बियाणं म्हणजे गावचंच बियाणं, पारंपरिक बियाणं ना. मस्त मस्त. आणि कडवे ते हिरवे लाल असतात ना. काढलेले आहेत सर्व कडवे. काढूया आता. हे कडवे हे तयार होता ना आता. बघूया, ही संपूर्ण शेती आहे. जेवढा मळा दिसतोय ना आपण, ही सगळी शेती असते. वेगवेगळ्या प्रकारची शेती होती ती. प्रत्येकाच्या मालकी एक जशी शेती आहे तशी ते करतात. हे कडवे. आणि हे कडवे आहेत ना, हे औषधी गुणधर्म आहेत. म्हणजे हे आता एखादी आजारी माणूस असलं, त्यांचं ऑपरेशन झालं काय आलं तर हे वातूड नसतात. आपण म्हणतो ना वरणे वातूड असतात, पण हे वातूड नसतात. हे असे लाल कडवे. हे लाल कलर. ते पांढरे सफेद वरणे. सफेद आहेत ते वरणे म्हणजे वातूड आहेत. ते एखादे म्हणजे एखादी जखम असेल तर ती त्रासदायक होती, पण हे कडवे खाल्यानंतर काय होत नाही ना. बरोबर. चव सेम दोघांची? नाही, ह्याची चव जरा भारी आहे आणि महाग पण आहे. हे कसं, हे साधारण आता किती साधारण रेट काय? आता हा रेट 150 रुपये आहे. 150 रुपये किलो. 200 रुपये किलो जातात. आणि ते पण आता 150 रुपयेच आहे. 150 रुपये ना. ओके. अशा प्रकारे. आणि कुळीत पण आहे तिकडे, त्या बाजू कुळीत आहे ना. आता सर्वांनी कडदाने काढल्या होते. आता म्हणजे एंडिंग चालू आहे. हो, आता एंडिंग चालू आहे. बरोबर. तर आता आपल्याला लाड मॅडमने सुंदर माहिती दिली. आणि आता तुमचं गाव पहिल्यापासून म्हणजे ही तुम्ही परंपरेगत चालली शेती आहे. म्हणजे तुमच्या वडिलोपार्जित. म्हणजे बियाणं स्वतःचं घरचंच आमचं बियाणं असतं. आणि खत नाही आणि पाणी नाही, काहीच नाही. 100% नैसर्गिक आणि 100% आरोग्यवर्धक. 101%. आणि चांगलं आहे. आणि म्हणजे हा संपूर्ण पट्टा कुठेपर्यंत ही शेती होते अशी? मंचे गावात होते आणि मंचे, पाळेकरवाडी, मुटाट, आणखी पोंभुर्ले या इकडच्या पट्ट्या. आणि तिकडे रत्नागिरीच्या वेळेला त्याला नाही, ते आता ते पाण्यावर करतात. पण ही सगळी आपली इकडच्या बाजूला दवबिंदूवरती ना. आता आपण भरपूर दिवस मी येणार म्हणजे बघायची होती मला दवबिंदूवरची शेती. ती आहे इथली दवबिंदूवरची शेती. तर आता आपण सुंदर असं ड्रोनच्या माध्यमातून बघूया सुंदर असं मंचे गाव आणि ही शेती. धन्यवाद तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. आणि आभारी आहोत. आणि चांगला तुम्ही म्हणजे म्हणतात सध्या लोकांना सेंद्रिय शेती पाहिजे आणि हा एक आदर्श नमुना आहे पहिल्यापासून. आणि परंपरागत शेती आहे. असंच आम्हाला पण वाटेल लोकांनी पण असं जास्तीत जास्त प्रयत्न करून करावं. खत बीत खाण्या म्हणजे खताचे नैसर्गिक खत खातो त्यापेक्षा हे बरं आहे ना. ते विषारी शेतीपेक्षा ही चांगली आहे. बरोबर. आरोग्यवर्धक शेती. धन्यवाद. हे बघा मस्त वरणाई शेती इकडे बघतोय. इकडे कडवे शेती, तिकडे आजूबाजूला कुळीत बीत सगळे मोठा मळा आहे. सगळे स्वतः. आणि मजूर बिजूर काय नाही, गावातले लोक सगळे. ते चांगलं आहे. म्हणजे गावातल्या स्वतःसाठी रोज करते. वर्षभर आपलं पूर्ण एवढं सर्व धान्य असतं. बरोबर. म्हणजे बाजारात जायची गरज नाही. बाजारात जायची गरज नाही. हे इथली लोक स्वतःच म्हणजे
खायला ठेवून ते लोकांना पण देतात, पाहुण्या पयांना सुद्धा. बरोबर, म्हणजे स्वतः खाऊन लोकांना देऊन अजून विकतात सुद्धा. चांगलं आहे, मस्त. ही जाडी चवळी ना इकडे सगळ्या प्रकारचे कडधान्य आहेत. आला असं ना त्यामुळे तिकडे आता तिकडे काय उडीद झोडतात ते पण बघूया. मस्त वाटलं मला बघून. शेती, पारंपरिक शेती कोकणातली कशी, निसर्गाच्या सानिध्यातलं कोकण आणि नैसर्गिक शेती. इकडे मस्त उडीद झोडतात बघूया. सगळे गावातलीच महिला मंडळी. हे उडीद ना, अरे घेऊन येईल उडीद. काढ बघूया. हे काय इकडे बारीक बारीक निवडलेत मी उडीद. गावठी उडीद. हा, आता किती 3 महिने लागतात ना उडीद? होय होय, एकदमच पेरतो एकदम ना. होय, नोव्हेंबर महिना भात कापणी झाली की नंतर लगेच सर्व कडधान्य. आणि ह्या बियाणा पण तुमच्या गावठी? हो, घरचंच असतं. आम्ही विकत असतं काहीच कडधान्य आणत नाही. बरोबर, सर्व घरचं. आता हे कडधान्य थोडंसं बिया करता ठेवायचा, घरात घर खर्चासाठी ठेवायचं आणि बाकीचं मग कोणाला तर देऊ टाकायचं. बरोबर, म्हणजे बियाणे सरकारी नाही, ती सगळी गावठी. सरकारी नाही, गावठी बियाणे. यांचं नाव काय काय? हे कोण कोण? हे गुरव आहे. गुरव, मंचाची ही गुरुवांची शेती सगळी. ते पण उडीतच तिकडे ना? होय होय. भारी. तिकडे मटकी आहे. हा, दाखवते. त्याची मटकी पण बघूया. उडीद, मटकी, दवबंधूवरची शेती. बघा, निसर्गात सगळं आहे आपल्याकडे. एक थेंब पाणी इंजिनचं नाही वापरते, डायरेक्ट दवबिंदू. इकडे मटकी, हे पण गुरवत ना? होय होय, पण गुरवत. मटकी जोडतो तिकडे, जोडलेली आता हे करतो. गावठी मटकी बघा. बस बस बस, जरा एक थोडक्यात दाखव फक्त. हातात दाखव. हे बघा, कडधान्य, गावठी मटकी, एक नंबर. छान, मस्त. अशी सगळी कडधान्य तुम्हाला इकडे मिळतील. ही लोक बाजारात जात नाही कडधान्य घेण्यासाठी, बरोबर ना? होय होय, सगळं तुमचं भागतं याच्यात. होय होय, घरगुती सगळं. एक नंबर, छान, मस्त. रासायनिक शेती नाहीये, त्याच्यामुळे ह्या शेतीचा पशुपक्ष्यांना सुद्धा फायदा आहे. बघा, इकडे फुलपाखरू तुम्हाला दिसतंय काय? बघा, हे बघा वरतं, हे बघा. अशी फुलपाखरं, चिमण्या, पक्षी सगळे आजूबाजूला आहे तिकडे. हे बघा, आवाज येतात पक्ष्यांचे. म्हणजे त्यांचं हे सगळे आपल्या रासायनिक शेतीचा त्यांच्यावर पण परिणाम होतो. हे बघा, फुलपाखरं, ते वेगवेगळ्या जातीची फुलपाखरं सुद्धा तुम्हाला या शेतात बघायला मिळतील. आणि हे दुर्लभ झालं आता. हे बघा, हे फुलपाखरू बघा, हे बघा थांबले. तर अशा प्रकारे हे सेंद्रिय शेती, त्याच्यामुळे त्याचा आपल्या म्हणतात ना कोकणाच्या जीवनशैलीवरती सुद्धा खूप चांगला फरक पडतोय. आणि हे आपलं खरं कोकण आहे, खरी शेती, खरं म्हणतात ना ओरिजिनल. आपण आता विसरत चाललोय रासायनिक त्याच्यामुळे, अधिक उत्पादन घेण्याच्या नादात किंवा अधिक नफ्याच्या नादात. पण हे खरं आहे आणि हे लोक मेहनत करून अजूनही ही शेती टिकून आहेत, हे महत्वाचं आहे. आणि चांगला वाटला वर्गत समळा बघून, छान. महेश गुरव आहेत. आणि तुम्ही यंदा कशी शेती केला? पुढची उडीद, कुळीद, मटकी, सफेद चवळी. आणि साधारण किती किती किलो? साधारण हे उडीद असे 100 किलो. 100 किलो उडीद. मटकी एक 20-25 किलो. मूग 20-30 किलो. लाल चवळी 50 किलो. 50 किलो असं केलं. तुमका चवळी 50 किलो. तुमका किती लागतं आणि तुम्ही विकणार किती, कसं काय? नाही, हे सगळे आमकाच लागणार. तुमकाच लागणार. तुम्ही जास्त विकत नाही, पण स्वतः नाही, आमच्या स्वतः ठीक आहे. आणि पाहुण्यांका आणि पाहुणे. बरोबर, तुमचे म्हणजे आजूबाजूचे पाहुणे सगळे तुमच्यापासून घेऊन जाणार. बरं. आणि तुमका वर्षभर पुरणार नाही? हा, वर्षभर पुरणार. तुम्ही बाजारात जात ना त्याच्यासाठी? नाही, एवढं हे जेवढं हे केलं तेवढं बाजारात नाही. बरोबर, तेवढं पुरतं तुमका की पुन्हा बाजारात जावं लागतं? बऱ्यापैकी पुरतं ना? पुरता, ज्या केलेला होता पुरता. फक्त कार्यक्रम बिरक्रम असलं तर अधिक. अशा प्रकारे सगळ्या प्रकारची शेती, मेहनती माणसं. आणि तुमचं बघा वर्ष 12 महिने ह्याच भात शेती, नंतर या
अजून कलमा कलमा आहेत, काजू आहेत. हा कलमा किती पद्धत यंदा कमी आहेत. हा नाही झाडा किती पद्धत तुमची झाडा माझी कलम 500 आणि काजू 400. 400. हा त्यामुळे तुमचं पूर्ण 12 महिने शेतीत आणि कलमा. हा, शेती. यंदा थोडे आंबे कमी येतात ना आंबे कमी आहेत. हा पण म्हणजे असा होता ना दरवर्षी की यावर्षी जास्त झाला खायच्या तरी वर्ष असं येतं की त्याच्यात कमी आंबे कमी म्हणजे ह्या वर्षी जेवढे कमी आंबे आहेत ना हा. त्याच्यावर किती वर्षापूर्वी झाला असा 2-4 वर्षापूर्वी झालेलं. 4 वर्षापूर्वी. 4 वर्षापूर्वी नंतर आता आला आता झाला. आणि त्याच्यावर कधी साधारण 4-5 वर्षांनी असा होता फरक होता निसर्गाचा. हा, एक गॅप टाकतं थोडं ना. 15-20 दिवसाचा धुकाईला त्याच्यात जरा ते हा, नुकसान फार हे झालं, झालं, बरोबर. नुकसान झाली. हा ते काय आता पार्ट म्हणजे आता निसर्ग म्हणतो हा, ना. अशा प्रकारे शेती अजूनही करतात आणि मस्त हिरवागार मळा. इकडे लाल चवळीची शेती पण बघूया. हे बघा हे उडीद यांनी इकडे हे उडीद आताचे मेहनतीचं फळ त्यांचं सध्या चालू आहे. हे काय हे लाल चवळी ना. हे बघा ही लाल चवळी 100% सेंद्रिय शेती मस्त छान. आणि ही पण चवळीच आहे ना. हे बघा लाल चवळी. सफेद चवळी कशी आता नाही आता काढलाच नाही. त्याच्यातली शेंगांचा आमच्या चवळी सफेद चवळी एवढे बियाणे सगळी आणि सगळी पारंपरिक बियाणे. ते काय बात आहे. हे सरकारी बियाणं नाही यांचं आपलं कोकणातलं पारंपरिक वंश परंपरागत चारा झालेलं बियाणं मस्त. आणि हे खाऊन तुम्ही आजारी नाही पडणार डॉक्टरकडे जायची गरज नाही. शेंग असते ना. हे बघा ही सफेद चवळीची शेंग एवढी मोठी शेंग असते. आता त्यांचं काम चालू करा. धन्यवाद. हे उडीद आता हे साफ केली नाही. हे बघ गवताची उट्टी. ही लोक इकडे उट्टी या म्हणतात या ठिकाणी उट्टी. आणि तुमच्याकडे काय म्हणतात ते पण सांगा. मस्त अशा प्रकारे हिरवीगार शेती. आणि इथली विहीर बघा मस्त चिरेबंदी विहीर आहे. जुन्या काळातली विहीर आहे. तर सध्या गावाकडे जबरदस्त गरम होते. घाम येतो सध्या आणि एवढी गरमी आहे एवढी उष्णता आहे. पण इकडे आल्यानंतर थंड वाटतं म्हणजे कारण इकडे आता थोड्या जशी संध्याकाळ होणार ना तसा दव पडायला चालू होणार. तो रात्रभर दव पडतो त्यामुळे संपूर्ण शेती ही दवावरती होते. आणि शेती बघण्यासाठीच मी आलोय. आणि खरी शेती म्हणजे आता आपण रासायनिक शेती करतो आणि त्याचे दुष्परिणाम सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत ते. पण ही खरी शेती कारण या ठिकाणी तुमचे ओरिजिनल म्हणतात ना जे जुनी परंपरागत बियाणे आहेत ती वापरून जी शेती केली जाते. आणि एक पण म्हणतात ना 1% पण खत वापरत नाही. ते फक्त जमिनीतला कस आणि ते बियाणं आणि दवबिंदू 3च गोष्टी मिळून हे सगळं शेती होते. आणि खरोखर एक चांगलं उदाहरण म्हणजे पारंपरिक कोकणातली शेती किती चांगली आहे हे आपण याच्यातनं बघतो. आणि ही संपूर्ण 4-5 गावं आहेत ना ती अशा प्रकारची शेती होते या ठिकाणी. आणि त्यापैकी शेती बघण्यासाठी आज मी मंचे गावात आलो. मस्त वाटलं. आता मी तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण परिसर दाखवतो कशा प्रकारे शेती येते कारण खूप मोठा मळा आहे. आणि पुढे पण मळ ना. हा पुढे या. हा इले पुढे या. इल्ले मी माझी होय. तर ते काका अजून मोठं मळा तर खरोखर मोठं मळा. आणि हे बघा पूर्ण दाखवते काका चाललेत. पूर्ण मोठा मळा आहे इकडे. तर संपूर्ण मळा आपण आता ड्रोनच्या माध्यमातून बघूया. आणि इथले हा होय होय. आणि इथल्या निसर्गाचा तुम्ही आनंद घ्या. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. छान वाटलं. आणि सध्या एवढं उकडते पण इथे आल्यानंतर मला खरोखर एसी सारखं थंड हवा एकदम कारण बाजूला खाडी आहे. आणि आता तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण निसर्ग दिसेलच. Ah